नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी टीचर आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आज आपण मॅथ्स 1 यामधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधील प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. मग व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? व्हेरिएबल मीन्स A to Z letter include any equation is called variable. Now, general form of ax plus by plus c is equal to 0. Now, practice set 1.1. Complete the following activity to solve simultaneous equation. First of all, this sum 5x plus 3y is equal to 9. Equation number 1. 2x minus 3y is equal to 12. Equation second. Now, let's add equation 1 and 2. Add का करायचं इथे? तर इथे प्लस मायनस इज इक्वल टू काय होतो? प्लस मायनस मायनस, म्हणजे हे दोन गेट कॅन्सल होणार. सेकंड टर्म त्याला बोलायचं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. प्लस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस, हे गेट कॅन्सल होणार. सो प्लस मायनस आलं की ॲड. सो लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. फर्स्ट इक्वेशन लिहून घेतलं ॲज इट इज. सेकंड इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतलं. प्लसचं साईन, plus minus minus, so this one get cancel. Now 5 plus 2, 5 plus 2 7, x already लिहिलंय. Now 9 and 12, 9 आणि 12, 9 आणि 12 किती होत आहे? 9 plus 12 is equal to 21. Now 7x, x ॲज इट इज लिहून घेतलं. 21 अपॉन 7 अपॉनमध्ये येईल, म्हणजे इथं गुणाकार असतो. इकडं डिवाइड झाला की इंटूचा डिवायडेड होतो. गुणाकारचा काय होतो? डिवायडेड होतो. म्हणजेच ह्या दोन बाजू मिळतात आपल्याला कायम. ही आहे आपली RHS आणि ही आहे LHS. ओके, LHSचा इंटू RHSकडे गेला की डिवायडेड होतो आणि डिवायडेडचा इंटू होतो. डिवायडेडचा इंटू होतो. सो इथं इंटू आहे म्हणजे गुणाकार आहे. सो इथं गेला की डिवायडेड होईल. म्हणजेच 21 अपॉन 7. 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो एक्सची व्हॅल्यू भेटली. एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3. नाव दिस व्हॅल्यू वी हॅव टू पुट. पुट म्हणजे काय? प्लेस इन एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. किंवा असं लिहू शकतो, पुट द व्हॅल्यू इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यू, पुट म्हणजे काय? ठेवा. तर एक नंबरचं इक्वेशन 5x प्लस 3y अधिक 9 मीन्स एक्सची व्हॅल्यू इथे ठेवली. 5 इंटू x is equal to, here is x, xची व्हॅल्यू we have to put here 3. So here we have to put 3. So here we have to write 3 plus 3y is equal to 9. As it is we have to write here. Now again 5 3 जा 15. 5 3 जा 15. We have to write here one another step. 5 3 जा 15 plus 3y is equal to 9. So this is a variable. We have to variable in 3x. This is a y variable and this is a 3. So we have to write here, and first of all we have to give one RHS. RHS which number is here? 9. So we have to write here already 9 number minus 5 3 are 15. So here we have to write 15. So 3x as it is. 9 minus 15, this is have a possible? Not. This is not possible because 9 is the smallest number.
15 is the biggest number. But here 15 minus 9, this is a possible. Yes, 15 minus 9, this is a possible. 15 मधून 9 गेले, राहिले किती? राहतात 6 राहतात. 15 मधून 9 गेले 6 राहतात. सो वी हॅव टू राईट हिअर 6. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 15. 15ला साइन आहे मायनस, सो वी हॅव टू कीप हिअर -6. So variable as it is right. Now here RHS side x 6 and 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. So minus answer is y is equal to -2. So this is a final answer. Solution of this x comma y into bracket is equal to x ची value 3 we have to write here and y's value -2. Okay.